आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा गुढीपाडवा करत आहे आज. आजचे दिवस जो हा प्रसाद आहे हा मेन आहे. तो बघूनच इतका कडू दिसत आहे. ठीक आहे, तो नको मग आता हा खा. गिटून घे. गिटत गिटत गिट. कसे आहे रे तुम्ही लेकरं? काय घे रे बाबा. फेकला मी. नाही फेकला नाही, पाणी गेलं त्याच्यावर. कसं आहे बेटा? एक एक गुळ काय तेच प्रसाद दिला आजचा. ते इम्युनिटी वाढवते, बिमार नाही पडत म्हणून खायला लागत जबरदस्त. हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या नवऱ्याला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा आणि मी थोडी घाईत आहे. तर मी आता जस्ट प्रसाद बनवला, बाकीचं काम झालेलं आहे. फक्त भाजी बनवायची राहिली आहे, कढी बनवायची राहिली आहे, गुढी उभारायची आहे. म्हटलं पहिले बाकीचे प्रसाद वगैरे करून घेते सगळं, मग साडी घालते आणि तयारी करते. देवपूजा झाली आहे, अर्धे कामं झाले माझे. आज मी खूप लवकर उठली सकाळी. तर आता इथंच आमचं कडुनिंबाचं झाड आहे, माझे हात पुरले. तर कवडे कवडे पानं तोडले आहे मी, पण ते फुलं नाही भेटले मला. तर ते फुलं तू खालून घेऊन ये. आता याचा बनवतो मी प्रसाद. हे प्रसाद कसं बनवताय दाखव ना पब्लिकला जरा. तू फुलं तर आहे ना, ती फुलंच नाही आहे. आपण काय काय केलं तू ते तर सांगून दे तेवढं. काही नाही, मी खीर केली शेवड्याची. काय काय टाकलं त्याच्यात? शेवड्या, साध्या शेवड्या आपल्या त्या होते तुपामध्ये छान गरम केल्या अशा लाल लाल, आणि नंतर दूध टाकलं आणि आता करते ना. तो प्रसाद बनवून झालेला आहे. गोड काहीतरी बनवा म्हणून शेवड्याची खीर बनवली मी. आणि हे बनवत असते गुढीपाडव्याला स्पेशली काय म्हणते, कडुनिंबाची पानं आणि गुळ. आणि कडुनिंबाच्या पानांना म्हणजे झाडाला फुलं येत असतात, ते पांढरेवाले यांनी नाही. आणि त्याला खालून घेऊन येते, मी दाखवते नंतर. आणि ते फुलं ते काय करतात, मिक्स करते किंवा याला बारीक करायचं. खलबत्त्यामध्ये कुटलं तरी चालते किंवा मिक्सरमध्ये काढलं तरी पण चालते, किंवा तसं केलं तरी पण चालते, फक्त गूळ आणि कडुनिंबाचे पानं. तर हे एकत्र करावं लागतं पूर्ण मिक्स, आणि त्याचा असे छोटे 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 गोळे बनवायचे. तर त्याच्यामध्ये हिंग पण टाकायची थोडीशी, म्हणजे गूळ, कडुनिंबाचे पानं, त्याची फुलं आणि हिंग पूर्ण मिक्स करायचे आणि छोटे छोटे गोळे बनवायचे आणि तो प्रसाद म्हणून द्यायचा. तर आज तो प्रसाद म्हणून काय देते, तर याचं रिझन मी थोड्या वेळाने सांगते. हे आमच्या घरचं कडुनिंबाचं झाड आहे. आता कॉलनीच्या झाडाबद्दल सगळ्यांना प्रॉब्लेम असते वर्षभर, पण जेव्हा उन्हाळा येते सगळ्यांना पार्किंग याच झाडाखाली करायची आहे, कारण की कोणाच्या घराखाली झाडच उरले नाही, सगळ्यांना झाडं तोडून टाकलेले आहे. तर आता जेव्हा मी हे फुलं बघत आहे, तर आज या फुलांची खूप महत्त्व आहे, कारण की याच्या फुलं आणि फांद्या पूजेला लागतात. तर आज पूर्ण कॉलनीवाले लोक इच्छेच तोडून नेत आहे. आज का नेत आहे तुम्ही? कारण की बघा, मी कोणतीही फांदी ओढत आहे. बघा मी ही ओढली, अरे हे ओढली, हे बघा हे तोडलेली आहे, दिसतंय का तुम्हाला? हे सगळे फुलं तोडलेले आहे, फांद्या तोडलेल्या आहे. मग कशाला आता कशाला नेत आहे? स्वतःच्या घरासमोर झाडं नाही लावायचे, दुसऱ्या घरासमोर लावले तर ते बी थोड्या काय. आणि गुढीपाडव्याला सगळ्यात जास्त महत्त्व याच झाडाचं आहे, कडुनिंबाचं. मला लावताय का कुंकू? नाही, तुला नाही लावत आहे कुंकू. पहिले गणपतीची पूजा, मग कलश मांडते, नंतर मग तुला टिपकाला. मला आवडत नाही कुंकू. आपल्याकडे ऑर्गॅनिक वाला कुंकू आहे, छान वाला कुंकू आहे. कारण कुंकू मला उबसते, किती वेळा लावलेला आहे, ते 3-3 दिवस निघत नाही माझा. जसं होळीचा कलर लावतो ना, तो निघत नाही, तसं निघत नाही माझा 3-3 दिवस. हो, पण आपल्याकडे ऑर्गॅनिक वाला चांगला वाला कुंकू आहे, ते नाही उबसला तुला. एवढी नटली फुटली, खुश आहे मी का? कसं काय? 2 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी गुढीपाडवा करायला भेटत आहे. आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा गुढीपाडवा करत आहे आज. मग यावर्षी मला गुढीपाडवा तुझ्यासोबत सेलिब्रेट करायला भेटत आहे, म्हणून मी एवढी छान अशी नटली थटली, छान साडी घातली. माझ्या आहोनी मला गुढीपाडव्याला साडी गिफ्ट केली आहे. ही माहेश्वरी सिल्क आहे, ओरिजिनल इंदोरवरून आणले. मला सकाळपासून येणं उठवलं, पहिले आंघोळ कर, हे कर, दाढी कर, हे कर, ते कर. नाही, दाढी कर असं म्हटलंच नाही. दाढी कालच करून घ्यायची होती म्हणे, आज कापत नसते म्हणे. पण मी म्हटलं नवीन वर्ष आहे, चांगलं दिसायला पाहिजे माणसानं. हे काय लॉजिक आहे दाढी नको करू? मी भयंकर एकदम असतो, हे सुंदरी वाटली. केस नाही कापायचे असं म्हटलं मी तुला. केस नाही कापायचे, कापले थोडे नाही, मला कपडा शेव केली. ठीक आहे. तर आता मला हे पानं लावायला लावले. बाहेरून एक कडुनिंबाचं एक फांदी आणायला लावली, प्लस फुलं आणायला लावले, त्याचा प्रसाद बनवला तिने. आणि आता उरलेले पाने ही कलश बनवते त्या गडव्याचा, त्याच्यात टाकले आंब्याचे. आणि आता त्याच्या मधात मॅडम त्या गडूच्या खाली थोडेसे तांदूळ टाकले मॅडमने, त्या तांदूळाच्या वर हे ठेवलेलं आहे. तांदूळ टाकलं, त्याच्यानंतर हळदी, कुंकू, अक्षत टाकलं,
आणि मग गडवा ठेवला. आता कलश उभा करत आहे. तो उभा केल्यावर बरोबर ठेवता येते ना ते. पहिले उभा करून घे. आता मूव्ह नाही करत, आता सरकवते जशी सरकवायची. मी नसतो तर काय झालं असतं त्या कलश. बापू कलश उभाच नसता झाला. किती कामी येतो ती बायकोची. फ्रीज मध्ये फुलं आहे, घेऊन या. नवऱ्याला काही कामं नाही. उठलं इथं उभा नाही आहे मी मगाची पासून. हे घेऊन या, ते घेऊन या, हे राहिलं ते राहिलं. आता छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या तर मी काय करू. ठीक आहे, होत असते. झालं ना. त्याला काय म्हटलं मी फुलवाल्याला काल. हार घालला. मला तुझ्यासाठी आहे का हार. माझ्यासाठी काहीच नाहीये. मी काहून उभा इथं. अबे साले ना पहिले टिक्का ना हार ना, येतो चिटिंग आहे. थांब ना. माझ्यासाठी हार आणला काय. पहिले गुढी उभारायची आहे मला. माझ्यासाठी हार आणला का. हो आणलं. मग ठीक आहे, मग थांब. काल मी हार घ्यायला गेली विकत. म्हटलं मला हार हवा आहे, नाही तर मग फुलं द्या म्हटलं. तर म्हणे फुलं महाग आहे, हार 20 रुपयाचाच आहे. म्हणे घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. त्याला काय म्हटलं छोटा हार द्या. तो कारण हा मोठ्या हाराला छोटा करता येतो. म्हटलं बरं ठीक आहे, थँक्यू. आता कलशाची पूजा झालेली आहे. खाली कुठं आहे आता तर टाकूनच राहिली तू खूप थोडं. आता झाली. आणि आता आपण करूया गणपतीची पूजा. गणपतीची पूजा करताना पण पहिले अक्षरच ठेवतो आपण सगळ्यात पहिले खाली. अक्षर आहे तांदूळ आहे. तांदूळ त्याला आपण अक्षर म्हणतो ना. आणि हे खायची पानं आहे. आमच्याकडे झाड आहे खाली, तर आम्हाला काही विकत आणायची गोष्ट नाही. घरच्याच पानाचं. घरच्याच पानाचं. इथं हे ठेवलं आहे, त्याच्यावर कॉईन 1 रुपया आणि त्याच्यावर हे सुपारी. तर ही झाली आहे आपली गणपतीची पूजा. या साईडला आहे ना. राईट कोणता आहे रन. हा राईट आहे माझा. जेवणाचा आहे ना. मग हा इकडचा मग राईट तू आहे त्याच ना. हाताने खाशील, त्याच हाताने पाणी पिशील. नाही म्हणजे असं पाहिजे की माझं उलट झालं होतं. सॉरी. काही नाही होत म्हणा, नंतर ग्लास 2 टाकते ते बरोबर होतो ग्लास. पागल आहे का. मला ना राईट अँड लेफ्टचं खूप कन्फ्युजन होते. असं खूप सोपं आहे, पण मी ते या ब्लॉग मध्ये नाही सांगणार. खूप सोपं आहे. राईट म्हणजे नेहमी जेवणाचा हात जो असतो तो एकदम बढिया राईट असतो. बढिया असतो राईट. आणि लेफ्ट म्हणजे तू समझा नहीं, तू समझा नहीं. आणि गुढी उभारतो आपण. मला सांग हे छोट्यावाला वर पाहिजे असतं ना. येस, कारण की बेस खालून लागेल ना, की उलट लावशील. हा मग तेच विचार. नाही तेच तुला जनरल विचार. छटा ती साडी ब्लाऊज याच्यापेक्षा चांगलं मी केले असते. आता हे प्लेट्स तू बनव. काय संबंध. बनव ना, तुला बनवता येतात ना प्लेट्स. बनव मला हे पण बनवता येतं चांगलं. प्लेट्स बनव व्यवस्थित पटकन घे. आपल्याला लेट होत आहे 12च्या आधी करायच्या आधी. तुया गळ्यात डोरलं शोभन दोरी बांधायला नाही. पायामधी पैजण वाजल कशी कानात वाजून रायली सनाई माया हळदीन रंगून गेली माई काया कानात वाजून रायली सनाई माया हळदीन रंगून गेली माई काया. बोललो असतो. त्याला गुढी उभारत आहे तर गुढी उभारत आहे. त्याच्या खाली पण आपण तांदूळच ठेवत असतो. तांदूळ, हळद आणि कुंकू आणि अक्षी. क्लब नाही पब नाही उज्जैनले जाऊ 7 जन्म एकराची शपथ घेऊ. क्लब नाही पब नाही शेगावले जाऊ 7 जन्म एकराची शपथ घेऊ. क्लब नाही पब नाही, क्लब नाही पब नाही. मला रांगोळी एकदम खूप अशी काढता नाही येत. काढली तर मी पाहूनच काढते. आता घाई आहे म्हणून मी हे सोपे डिझाईन काही खोटे बोलते. 1 नंबर रांगोळ्या काढल्या दिवाळीत. मुद्दाम ते असं मुद्दाम म्हणायचं की पोरी कशा ट्रिक वापरते, डोकं लावते. नाही मी एवढी चांगली नाही दिसत आहे आज, म्हणजे तिला ऐकत असते की नाही बा तू खूप चांगली दिसत आहे. तसं तिनं रांगोळीचं केलं. नाही मला एवढी चांगली रांगोळी नाही काढताय, म्हणजे रांगोळी काढली की लगेच तुम्ही तारीफ कर. म्हणजे बऱ्यापैकी येते छोटी छोटी. आद्या भाऊच्या नशिबात आरती होती. ते प्रज्वल सकाळी झालाय. त्याला नाही म्हटलं लवकर बोलवलं तुला व्हिडिओ काढण्यासाठी. प्रज्वल तरी आला. हो ना. आजचे दिवस जो हा प्रसाद आहे हा मेन आहे. तो आणि इतका हा कडू दिसत प्रसाद आहे. आणि हा प्रसाद बनवलेला आहे कडुनिंबाचे पालं, त्याची फुलं, गूळ आणि हिंग
तो बघूनच इतका कडू दिसत आहे की खाल्ल्या खाल्ल्या सगळे जंतू मरून जातील. मातीच्या गाड्या ते एवढी सुंदर रांगोळी काढली मी आज वेळ घेऊन आणि तो म्हणजे मातीच्या काड्या दिसत आहे म्हणते. यावाल्या हो. वाटत आहे मग काय वाटत आहे? तू ते पाहिलं ना, ते पाहिलं ते इकडलं ते पाठात निघायचं. पण मला इकडून तू आणि तिकडून अपरीक्षित वाटून राहिला. बरोबर सरळ लाईन वर तोंड. चुप बसा, चला आपण आरती करूया, टाइम झालाय. चलो. आरती करूया, चलो. हातात हात देन राणी माई, हातात हात देन राणी माई. गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले, गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले. हातात हात देन राणी माई, हातात हात देन राणी माई. गर्लफ्रेंड नको बायको बनवी तुले. दोघांना मी नाही खात. कडून मला फक्त बोट लावून असं खातो मी. वासन नसते, घ्या पूर्ण घ्या लागते एवढं म्हणजे. तू खा पहिले. मी खाते ना. तू पहिले का? मी घेते मी ना. नाही खाते. मी घेते तर घे. दिसूनच किती कडू कडू राहिला. हा प्रसाद तू बनवलं नाही आहे बरोबर. मी बरोबर तो नाही तुझा. तू हा वाला खा, मोठा वाला. नाही नाही, हा वाला खा. याच्यातले दांड्या काढू. नाही, दांड्या कोण काढून राहिली आता? दांड्या काढू दे ना, दांड्या आता कोण काढून राहिली? दांड्या टाकल्या ना तू त्याच्यात. कमी करून राहिली तू. मी नाही खाणार. अरे दांड्या काढू दे फक्त. ठीक आहे, तो नको मग आता हा खा. दांड्या तर काढू दे. दांड्या खाणार आहे का? प्रसाद ते हा. कडून निंबाचा दांडा खाऊ. खा. खूप कडू आहे. हा, मग तुला ते एक्स्ट्रा टाकलेलं आहे, गुळ कमी नाही, टाकलं. गुळ पण खूप टाकलं. मी खातो ना हातानं. नाही मी देते. हे पहा, काय मी खाल्ला ना. डोळे दाखवून काय करतो तू? खाल्ला तर मी काय करू? मी खाल्ला ना. मला माहित होतं तुला म्हणून क्वांटिटी चुकली नाही, आहे बरोबर त्याच्यात. केलाय. मी नाही खात. मी माझ्या हाताने खातो. त्याच्यात धागे आहे, मला काढू नाही, देते. नाही आहे काही. त्यात पाला आहे, मला काढायचा. याच्यात काहीच पाला नाही. मी काढतो बरोबर. हा काढला. हा हा. तिला कडू लागला. प्रसाद पूर्ण आजच्या दिवसच खा लागतंय. गिटून घे. गिटक थुकू नको प्रसाद. थुकत नसते गिटक तो. कडू लागते फक्त. कडू निंबाचा पाला नाही खाल्ला लहानपणी. एवढं नाटक करताय. हा? गुड खायचं होते, गुड खाऊ दे. उलट्या होते घे रे थोडासा. तुला द्या बाबा. घे बाबा, घे थोडासा. ते कडुनिंबाचा पाला आहे रे तो. कसे आहे रे तुम्ही लेकर काय? घे रे बाबा. फेकला मी. नाही फेकला नाही, पाणी गेलं त्याच्यावर. पाण्यानं घेऊन गेलो. कसं आहे बेटा? गोड गोड. एक एक गुळ का? खूप गोड. तर बहिणीला काहीच झालं ना. बहिणीला काहीच झालं ना. काही नाही झालं. ते तिनंच बनवला होता म्हणून ते ऍक्टिंग नव्हती करत. हा, राहू दे. हा, गुळ खाल्ला तू आत्ताच माझ्यासमोर. त्याचं तोड पाहिलं कसं काय. आता पूर्ण संपवायला लागणार. काही नाही, तिची चुकी आहे. तिनं ते कढीपत्ता जास्त टाकला, गुळ कमी टाकला. हे कडुलिंब जास्त टाकलं, गुळ कमी टाकला. यांना थांबवलं आम्ही. गाठ्या खाऊन जा म्हटलं. एक्स्ट्रा देऊन दे, घेऊन जात ते गर्लफ्रेंड साठी. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तो मानत नाही, तो आंघोळ नाही गेली त्यानं. येल नको देऊ, येल गोड दिला ना. त्यांना मी बेस्ट प्रसाद दिला आजचा. ते इम्युनिटी वाढवते, बिमार नाही पडत म्हणून खा लागत असते जबरदस्ती. झाले माझे फोटो काढून. सिंगल पण काढले आणि दोघांनी घेऊन घे मग काढले इथून आणि सगळेच काढले. व्हिडिओ घेऊन घे.